नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या अवलोकनार्थ कार्बन फिलामेंटचा वापर आणि विज्ञानयात्री थॉमस अल्वा एडिसन यांचा पहिला व्यावहारिक आणि व्यावसायिक यशस्वी विजेचा बल्ब या संदर्भात लघुचित्र ध्वनिमुद्रिका म्हणजेच शॉर्ट व्हिडिओ क्लिप सादर करीत आहे। अशा या महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा। श्रेष्ठ अमेरिकन संशोधक म्हणून गौरवलेल्या एडिसनचा हा प्रवास सहज तर नव्हताच, पण सरळही नव्हता। एडिसनने अनेक वेळा अपयशाचा सामना केला, तरीही तो कधीच थांबला नाही, निराश झाला नाही। आपल्या प्रत्येक कल्पनेचा, प्रत्येक कुतूहलाचा पाठपुरावा करणारा हा संशोधक शास्त्रज्ञ कसा घडत गेला, ही कथा महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी आहे। थॉमस एडिसन यांनी कार्बन फिलामेंटचा वापर करून पहिला व्यावहारिक आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी विजेचा बल्ब तयार केला। चला तर मग आज आपण एडिसनच्या या प्रयोगाची प्रक्रिया आणि त्यामागील तत्व जाणून घेऊया। एडिसनच्या आधीही काही संशोधकांनी इलेक्ट्रिक दिव्यांचा शोध लावला होता, पण ते जास्त काळ टिकत नव्हते। त्यांचे मुख्य कारण म्हणजे फिलामेंट लवकर जळून खाक होत असे। एडिसनला असा एक फिलामेंट हवा होता की जो वीज प्रवाहामुळे जास्त काळ टिकेल आणि प्रकाश देईल आणि जळणार नाही। त्यासाठी त्यांनी शेकडो वेगवेगळ्या सामग्रीचा प्रयोग केला। फिलामेंटसाठी सामग्रीची निवड करत असताना एडिसन यांनी वेगवेगळ्या धातू संयुगे आणि संमिश्रांचा वापर केला। शेवटी त्यांना कार्बन हे एक उत्कृष्ट पर्याय सापडले। त्यांनी सुती धागा आणि बांबूच्या तंतूंनी कार्बनीकृत करून फिलामेंट बनवण्याचा प्रयत्न केला। कार्बनचा फिलामेंट हवेच्या संपर्कात आल्यास लगेच जळून जातो। हे टाळण्यासाठी एडिसन यांनी काचेच्या बल्बमधून हवा पूर्णपणे बाहेर काढली आणि आत निर्वात पोकळी म्हणजे व्हॅक्यूम तयार केली। हे करण्यासाठी त्यांनी स्प्रेंगल नावाच्या पंपाचा वापर केला। कार्बन फिलामेंट तयार करण्यासाठी एडिसन आणि त्यांच्या टीमने सुमारे 1200 प्रयोग केले। त्यांनी एका सुती धाग्याला गरम करून त्याला कार्बनमध्ये रूपांतरित केले। या कार्बन फिलामेंटला काचेच्या बल्बमध्ये बसवण्यात आले। या कार्बन वीज प्रवाह पाठवल्यावर तो गरम होऊन प्रखर प्रकाश देऊ लागला। सुरुवातीला हा बल्ब काही तास चालला, पण पुढील प्रयोगामध्ये त्यांनी बांबूपासून बनवलेल्या कार्बन फिलामेंटचा वापर केला। हा फिलामेंट 40 तासांहून अधिक काळ टिकला। दिनांक 22 ऑक्टोबर 1879 रोजी एडिसन यांनी कार्बन फिलामेंट बल्बचा पहिला यशस्वी प्रयोग केला। यानंतर त्यांनी जपानी बांबूचा कार्बन फिलामेंट म्हणून वापर केला। तो जवळपास 1200 तास टिकला। या शोधाने आधुनिक इलेक्ट्रिक बल्बचा मार्ग मोकळा झाला। हा कार्बन फिलामेंट बल्ब कार्यक्षमतेच्या बाबतीत कमी होता, पण तोपर्यंत उपलब्ध असलेल्या इतर दिव्यापेक्षा तो सुरक्षित आणि जास्त काळ टिकणारा होता। कार्बन फिलामेंट कालांतराने तुटून जात असे, त्यामुळे लवकरच टंगस्टन फिलामेंटचा वापर सुरू झाला, जो अधिक टिकाऊ आणि कार्यक्षम होता। या संदर्भासाठी ही एक यादी आहे। अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा। धन्यवाद।